माझ्या मागे ही बिल्डिंग दिसते ना, ही खूप मोठी माहिती का. बघा इथून तर पार तिकडपर्यंत जॉईंट आहे, म्हणजे तिथं पार ती डायरेक्ट ब्रिज पर्यंत. तर आज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आहे ना, आज मला आहे ना खूप झोप लागली होती, म्हणजे माझ्या डोळ्यावरती नुसते अंधार दिसत होती. अच्छा. पण मला अभ्यास करायचा होता, म्हणून आपण म्हटलं जरा चला कुठेतरी जाऊन फिरून येऊया, म्हणून जरा कुठेतरी फिरून येऊ आपण, म्हणजे जरा माझी झोप आहे, मी जरा फ्रेश होईल. आणि पावसामुळे बाहेरचं वातावरण पण खूप छान झाले, हिरवगार थंडगार वाटते, त्यामुळे अजून बरं वाटेल. तर खाली शेत आहे, आपण जरा शेताकडे जाऊन येऊ. तो चलिए शुरू करते हैं. चला पटकनी. तिकडे लय गाळे चिकचिकाटे सगळ्या बघा. असं घाणीतून जायला अजिबात आवडत नाही मला. असं एकदम क्लीन जागा पाहिजे, फ्रीची जागा पाहिजे. मित्रांनो, इथे शेतात आलेलो आहे आपण, आणि इकडं माग दाड आहे बघा. तुम्हाला आत्ता मागच्याच ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की या टायमाला दाढे वगैरे येतात, म्हणून भात लावणे भात काढणे तीच ही दाढ आहे. पण ही काढण्यासाठी नाही आली अजून, म्हणजे जेव्हा भात लावायला लागतं तेव्हा ती खूप मोठी होते, आणि आत्ताशी छोटी आहे. आणि भात लावायला आणि काढायला खूप पाणी लागतं, म्हणजे निदान गुडघ्याच्या खाली तरी पाणी लागतं. ठीक आहे, समझ गया. आणि इथं इलायती चिंच आणि गावरान चिंच वेगळी असते. हे बघा, ही दाढ अशी दाढ असते. मी आमच्या गावाला गेलो ना, तुम्हाला एक दिवशी सगळं दाखवेल, भात काढणीपासून तर ते लावणेपर्यंत ते कसं लावतात, आणि उन्हाळ्यात ते काढतात तर ते पण सांगेन ते कसं काढतात. असलं फ्रेश वाटतंय ना, बाहेर आलेले मोकळं मोकळं वाटते. आता जरा झोप गेल्यासारखं वाटतंय मला, म्हणजे मागाशी माझ्या डोळ्यावरती ना एवढी झोप आली होती ना, लई झोप लागली होती मला अजिबात. म्हणजे मी झोपलो होतो, पण आत्याने उठवलं चहा प्यायला, मग चहा प्यायलो. इकडं पण आहे अजून शेत मागं, हे बघा एवढंच आहे. एवढ्याच जागेत दाढ लावलेली फक्त मागं. बाकीचं आता म्हणजे ही दाढ आहे ना, मला वाटतं निदान अर्ध्याचं होऊन जाईल, अर्धे म्हणजे निम्म तरी होऊन जाईल. हे बा मागून पक्क ढग भरून आलेले आहे, मला तर वाटतं आता लय जोरात पाऊस पडणार आहे. हे बघा मागवरती बघा, अख्खं ब्लॅक होत चाललंय मागं. माझ्या मागे ही बिल्डिंग दिसते ना, ही खूप मोठी माहिती का. हे बघा इथून तर पार तिकडपर्यंत जॉईंट आहे, म्हणजे ब्रिज आहे ना, ब्रिजपर्यंत जॉईंट आहे ती पार, म्हणजे इकडून सुरुवात होती तर पार ती डायरेक्ट ब्रिजपर्यंत. हायवेच्या थोड्या मागे आहे फक्त. खूप मोठी माहिती का ही, खूप म्हणजे आता हे मोबाईलमध्ये छोटी दिसते. हे बघा ही एक आहे, इकडे एक आहे. या बघा किती लांब आहे, तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता. मोबाईलमधूनच एवढी दिसते ती, समोर किती मोठी. अरे कहना क्या चाहते हो. मोठे असेल विचार करा. तर चला आपण आता जाऊया घरी, कारण का आता खूप वेळ थांबलोय. पाऊस येण्याची शक्यता दिसती, जास्त वेळ पण नको थांबायला. पाऊस आला तर बिन मोकार पावसात भिजत आपण. भिजण्याची मजा तरीच असते म्हणायला खरं, पण काय कधी पण भिजण्यात मजा नसते ना. आणि आता संध्याकाळ होत आली, त्यामुळे पण जाऊया इकडे. दाढीपासून जरा सावध थांबायला लागेल, कारण की जर दाढीत पाय पडला तर दाढ तोडेल सगळी. नीट जावं लागेल. फुलं बघा कशी गायची, इथं कसले क्यूट वाटत नाही. चला बोल कोण आहे. हे बघ याचं नाव वीरांशी बरं का. बोल त्याला आम्ही लाडाने जिमे म्हणतो. कोण आहे क्या कर रहे यार तू. तर काय दिसतंय ना, आपल्याला लहान कुत्र्यांची पिल्ले भेटली तर असली क्यूट आहेत ना. मला तर असं वाटतं सगळे घरी घेऊन जावं का, असली भारी आहेत. मला खूप आवडलं. थांबा तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा गाईज, असली क्यूट दिसणार, लय भारी.
झोपलेत सगळे माहिती का. मला आहे ना खरं असं वाटते सगळी एका टॉपलेत घेऊन जाऊ. हे बघ कसं बघते. यो यो नका उठू रे, नका उठू, नका उठू. झोपा 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 झोपा. आम्ही पण जातो. बाय बाय. चला. ही त्यांची मॉम आहे आणि ही चुकली. चला पटापटा, मला जाऊन स्टडी करायचं आहे घरी. पटक्याने घरी जातो जरा आता. हात पाय वगैरे धुतलेत मी, पण हात बी धुतो जरा. पाणी पिणी पितो. खूप तहान लागलीत. सारखे तहान लागते मला 2-2 मिनिटाला. आणि आता फायनली आपण घरी आलो आहे. मला आपण एक दिवशी एका ब्लॉगमध्ये ना घर दाखवतो सगळं टोटली. कोणच नाही, पूर्ण अंधार आहे सगळा. चला घरात जाऊया आपण. एखाद्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आहे ना सगळं घर दाखवेल मी. आणि अजून एक डॉग आहे आमचा, तो म्हणजे आमचा कोको. याला आम्ही टायगर पण म्हणतो. पक्की केस आहे त्याला, पक्की केस आहेत माहिती का. बोलवले की येत नाही, पण मला लय आवडतो. पण त्याला हात लावून देत नाही मला. आता ओरडती. त्याची केस एवढे गाळतात ना घरात, असं गुच्छाचा गुच्छ होतो त्याचा माहिती का घरात. नुसती केस येते त्याची. जाऊ दे. एनिवे, तर असा होता आजचा ब्लॉग. कसा होता मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाकीचे व्हिडिओ बघत राहा. अँड थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.